A big hello to my all the dear friends out there. मी मानसी आजच्या या सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपली जी पोएम आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन हिचं वाचन करणार आहे आणि हिच्यात काय भावार्थ आहे हे पण आज आपण समजणार आहे. तर चला आपण वाचूया पोएम आपली ओ कॅप्टन माय कॅप्टन. So just to remind you, this poem is written after the assassination of Abraham Lincoln, the president of युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. USA जे प्रेसिडेंट होते अब्राहम लिंकन त्यांच्या असॅसिनेशन नंतर ही पोएम लिहिली गेली होती. ही पोएम कोणी लिहिली होती तर वॉल्ट विटमॅन यांनी ही पोएम लिहिली होती. त्यांना जेव्हा अब्राहम लिंकनला तिथल्या सिव्हिल वॉर नंतर जेव्हा सिव्हिल वॉर जिंकून घेतलं गेलं होतं त्याच्यानंतर त्यांची हत्या करून दिली गेली होती आणि त्या दुःखमध्ये त्या शोकमध्ये त्यांनी ही पोएम लिहिली होती. ही पोएम एक एलजी आहे. एलजी म्हणजे जे की एका कोणाच्या म्हणजे श्रद्धांजली पूर्ण असं काही लिहिलं जातं कोणाच्या मृत्यूवरती, त्याला एलजी म्हणतात. तर पोएम आपण एकदा वाचूया. ओ कॅप्टन माय कॅप्टन, आर fearful trip is done. The ship has weathered every wreck. The prize we sought is won. The port is near. The bells I hear. The people all exulting. While follow eyes the steady keel. The vessel grim and daring. But oh heart, 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 oh the bleeding drops of red, where on the deck my captain lies, fallen cold and dead. Oh captain, my captain, rise up and hear the bells. Rise up for you, the flag is flung, for you the bugle trills, for you bouquets and ribboned wreaths, for you the shores a crowding. For you they call the swaying mass, their eager faces turning. Here, Captain, dear father, this arm beneath your head. It is some dream that on the deck you have fallen cold and dead. My captain does not answer. His lips are pale and still. My father does not feel my arm. He has no pulse nor will. The ship is anchored safe and sound, its voyage closed and done. From fearful trip, the victor ship comes in with object one. Exult, O shores, and ring, O bells. But I, with mournful tread, walk the deck my captain lies, fallen cold and dead. By Walt Whitman. तर ह्याच्यात काय म्हटलं गेलंय ह्याच्यात तुम्हाला जसं मी सांगितलं होतं एका अशी कल्पना केली गेली आहे की शिप म्हणजे काय अमेरिका आणि कॅप्टन कोण आहे कॅप्टन म्हणजे अब्राहम लिंकन. तर हे जे आहे हे शिपचे कॅप्टन आहेत अब्राहम लिंकन आणि शिप जी आहे ती जिंकून येते आहे. वॉर जी आहे ती जिंकून येते आहे म्हणजे सिव्हिल वॉर. आता बघा ओ कॅप्टन माय कॅप्टन आर फेअरफुल ट्रिप इज डन. तेथे म्हणतात की ओ कॅप्टन कप्तान माझे कप्तान आपली जी फेअरफुल ट्रिप आहे जी म्हणजे की इतकी भयानक जी यात्रा होती ती आता संपलेली आहे. द शिप हॅज वेदर्ड एव्हरी रॅक. आपली शिपनी म्हणजे की आपला जो जहाज आहे त्यांनी जे आहे वेदर्ड एव्हरी रॅकचा अर्थ काय झाला बघा इथे लिहिलंय वेदर्ड एव्हरी रॅक म्हणजे ओव्हरकम एव्हरी डिफिकल्टी म्हणजे जितक्याही डिफिकल्टीज होत्या जितक्याही समस्या होत्या आणि त्रास होते सगळ्यांना ओव्हरकम केलंय. सगळे कष्ट जे आहे संपले जातात आपले. तर आपला जहाज जो आहे तो सगळे कष्टांना हरवून आलाय. द प्राइज वी सॉट इज वन. आणि आपण जे प्राइज जो चाहत होतो तो आपण जिंकलेला आहे म्हणजे की आपण आता जिंकलेलो आहोत. जे आपल्याला हवं होतं ते आपल्याला मिळालंय. द पोर्ट इज नियर द बेल्स आय हिअर द पीपल ऑल एक्झल्टिंग. आता काय म्हणतात ते पोर्ट इज नियर म्हणजे की जो बंदरगाह आहे तो जवळच आहे आता आपल्या. द बेल्स आय हिअर मी जे घंटे आहे ते ऐकू शकतो. घंटाचा जो नाद आहे जे लोक वाजवतात ते मी ऐकू शकतोय. द पीपल ऑल एक्झल्टिंग. एक्झल्टिंगचं काय अर्थ आहे रिजॉयसिंग अँड सेलिब्रेटिंग कारण की जो जहाज येतोय तो जिंकून येतोय. तर हे म्हणतात की जे आपलं बंदरगाह आहे ते जवळ आहे. मी जे आहे घंट्यांचा नाद ऐकू शकतोय आणि लोक जे आहे खूप प्रसन्नतेने सेलिब्रेट करतात ते उत्सव मनवतात. While follow eyes the steady keel, the vessel grim and daring. The keelचा काय अर्थ दिला आहे the strong base of a boat or ship which supports its entire framework. म्हणजे जो बोटचा किंवा शिपचा खालचा जो हिस्सा असतो भारी हिस्सा जो असतो ज्याच्यात की सगळा सपोर्ट असतो त्याला तर त्याला कील म्हटलं जातं. आणि वेसल ग्रिमचा काय अर्थ आहे सिरियस.
लाईनीचा काय अर्थ झाला? वाईल फॉलो आईज द स्टडी कील द वेसल ग्रिम अँड डेअरिंग. तर लोक जे आहे, जितकेही लोक क्राऊड उभे आहेत, सगळ्यांचे डोळे आपल्या शिप वरती जे आहे बनलेले आहेत आणि सगळेजण खूप स्टडी आईजनी आपले शिपला बघतात आहेत. खूप की आपली द वेसल ग्रिम अँड डेअरिंग. वेसल ग्रिम म्हणजे की सिरियस. तर तो एक हिस्सा असतो, वेसल म्हणजे एक हिस्सा असतो शिपचा. तर जहाजेला बघतात आहेत सगळेजण, जितकी गर्दी उभी आहे सगळे आपल्या जहाजेकडे बघतात आहेत आणि खूप प्रसन्न आहे. बट ओ हार्ट हार्ट हार्ट, ओ द ब्लिडिंग ड्रॉप्स ऑफ रेड, व्हेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज फॉलन कोल्ड अँड डेड. पण इथे काय म्हणतात ते, पण माझं हृदय, माझं इतकं हृदय विदारक होऊन गेलं, हृदय विदरून गेलं आहे. ओ द ब्लिडिंग ड्रॉप्स ऑफ रेड, हे जे रक्ताचे जे हे पडले आहेत, तिथे बुंदा पडल्या आहेत. वेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज, जिथे माझा जो डेक वरती, डेक म्हणजे काय की एक जो हिस्सा असतो शिपचा, तर तिथे जमिनीवरती माझा कॅप्टन तिथे पडलेला आहे खालती, फॉलेन कोल्ड अँड डेड, आणि तो थंड पडलेला आहे आणि तो डेड म्हणजे की मरून गेलेला आहे. तर म्हणतोय की माझा जो हृदय आहे तो हा दृश्य बघून की माझा जो कॅप्टन आहे तो इथे जमिनीवरती पडलेला आहे, धरतीवर पडलेला, आणि थंड आहे त्याची बॉडी आणि तो डेड, तो मेलेला आहे, हे पाहून माझं हृदय अगदी जे आहे कलपत आहे आणि त्याच्यातनं रक्त निघत आहे. ओ कॅप्टन माय कॅप्टन राईज अप अँड हिअर द बेल्स. तर आता इथे परत से कॅप्टनला संबोधित करून म्हणतात की माझ्या कॅप्टन तू उठ, आणि राईज अप म्हणजे उठ, आणि ह्या बेल्स ऐक, ह्या ज्या घंट्या वाजतात या तू ऐक. राईज अप फॉर यू फ्लॅग, फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग. उठून जा, कारण की फक्त तुझ्याकरता हा जो फ्लॅग आहे, हा जो झेंडा आहे, हा लहरावला जातोय. फॉर यू द ब्युगल ट्रिल्स, आणि तुझ्याकरता हा जो बिगुल आहे हा वाजतो आहे. ट्रिल्स म्हणजे काय झालं बघा, ट्रिल्स म्हणजे प्लेज लावटी. इतक्या जोराने तुझ्याकरता हा ब्युगल वाजतोय, तुझ्या अभिनंदनाकरता. फॉर यू बुकेज अँड रिबन्ड व्रेथ्स, तुझ्याकरता हे इतके फुलं माळा आणि हे रिबन्ड व्रेथ्स म्हणजे काय, गार्लँड्स. गार्लँड्स म्हणजे माळा. तुझ्याकरता लोकांनी इतके माळा फुलं आणलेत, जे आहे इतके फुलांचं इथे बुके आणले आहेत. फॉर यू द शोर्स अ क्राउडिंग, आणि तुझ्याकरता जे शोर आहे किनाऱ्यावरती इतके जी क्राऊड्स आहे, इतकी गर्दी आहे, आणि जे लोक हल्ला करतात ते सगळे तुझ्याकरता करतात. फॉर यू दे कॉल द स्वेइंग मास. मास म्हणजे काय, क्राऊड ऑफ पीपल. जेव्हा खूप सारी गर्दी असते त्याला मास म्हणतात. तर तुझ्या नावाचा इथे जे आहे उद्घोष होत आहे, तुझ्याकरता उद्घोष चाललाय. सगळा जितकाही मास आहे, जितकेही लोक आहेत तुझ्या नावाचा उद्घोष करतात ते. दे आर इगर फेसेस टर्निंग, आणि ते उत्सुकतेने तुझ्याकडे बघतात आहे. तुला पाहाय करता अगदी उत्सुक आहेत त्यांचे डोळे, आणि त्यांचे चेहरे इकडे वळून तुला बघाय करता अगदी उत्सुक आहेत. हिअर कॅप्टन डिअर फादर, तर माझ्या कॅप्टन तू ऐक, आणि डिअर फादर माझ्या प्रिय पिता तू ऐक. दिस आर्म बिनीथ युअर हेड, माझे जी आर्म आहे, माझी जी बाहू आहे तुझ्या डोक्याच्या खालती, म्हणजे माझ्या बाहूवरती तुझं डोकं आहे. इट इज सम ड्रीम दॅट ऑन द डेक यू हॅव फॉलन कोल्ड अँड डेड. तर हे जसं की कोणतं स्वप्न होते, सम ड्रीम. हिअर समथिंग हार्ड टू बिलीव्ह, याचा काय अर्थ झाला की ज्याच्यावरती की अविश्वसनीय आपण म्हणू शकतो. इट इज सम ड्रीम दॅट ऑन द डेक, हे अविश्वसनीय माझ्याकरता की या डेक वरती, या धरतीवरती तू असा इथे मृत आणि थंडगार असा इथे पडलेला आहे. तर हे माझ्याकरती अविश्वसनीय आहे. माय कॅप्टन डज नॉट आन्सर, माझा जो कॅप्टन आहे तो काही उत्तर देत नाहीये. हिज लिप्स आर पेल अँड स्टिल, त्याचे जे होठ आहेत तर ते अगदी पेल म्हणजे अगदी निष्प्राण पडलेले आहेत, स्टील पडलेले आहेत, आणि त्याच्यात कोणतीच चेतना नाहीये. माय फादर डज नॉट फील माय आर्म, माझ्या वडिलाला माझी जी आर्म आहे, माझे बाहू आहे, ते फील नाही करू पावत येतो, त्याला काही चेतना नाहीये त्याची. ही हॅज नो पल्स नॉर विल, त्याच्या अंगात कोणचं पण एक म्हणजे जसं की धडकतं ना आपलं हृदय, तर काहीच कोणतं पल्स नाही आहे, आणि धडकन नाही आहे, आणि ना त्याच्यात कोणची विल आहे. द शिप इज अँकर्ड सेफ अँड साऊंड, आपला जो जहाज आहे तो अगदी म्हणजे सेफली जो आहे किनाऱ्यावरती येऊन गेलेला आहे. आता सेफ आहे, अगदी सुरक्षित आहे. इट्स वॉयज क्लोज अँड डन, आपली जी यात्रा होती ती पण आता संपलेली आहे. फ्रॉम फिअरफुल ट्रिप द विक्टर शिप कम्स इन विथ ऑब्जेक्ट वन, तर अशा ज्या एक भयानक ट्रिपवरनं जे आपण आलोय, जे भयानक यात्रेवरनं आपण आलोय, आपली शिप त्याच्यातनं जहाज आपला जो आहे तो जिंकून आलाय त्याच्यातनं. कम्स इन विथ ऑब्जेक्ट वन, आणि जिंकलेली आपली शिप आली आहे. एक्झल्ट ओ शोर्स अँड रिंग ओ बेल्स. एक्झल्टचा मिनिंग काय पाहिला होता आपण, तुम्हाला लक्षात आहे? चला आपण परत बघूया की एक्झल्टचा मिनिंग काय होता. एक्झल्टिंग म्हणजे रिजॉयसिंग अँड सेलिब्रेटिंग.
ठीक आहे ना. तर बघा का, एक्झल्ट ओ शोर्स अँड रिंग ओ बेल्स, म्हणजे की खूप तुम्ही जितकेही आलेले लोक आहेत सगळे किनाऱ्यावरती, सगळे जोराजोराने ओरडा आणि सगळे जोराजोराने, म्हणजे की उत्साह मनवा, उत्सव मनवा. अँड रिंग ओ बेल्स, आणि घंट्या वाजवा. बट आय विथ मॉर्नफुल ट्रेड, म्हणजे की लोक जितके आहेत ते किनाऱ्यावरती उत्सव मनवत होते की ते लोक जिंकून आले आहेत. पण मी जे आहे विथ मॉर्नफुल ट्रेड, म्हणजे व्हेरी सोरोफुल आणि फुटस्टेप्स, खूप मी जे आहे दुःखाने आणि भारी मनाने, भारी पायानी. वॉक द डेक माय कॅप्टन लाईज फॉलन कोल्ड अँड डेड, मी इथे चालतो आहे आपल्या डेक वरती, जे जिथे माझा कॅप्टन जो आहे तो मृत आणि थंड पडलेला आहे, म्हणजे तो मेलेला आहे. इथे मी अशा प्रकारे भारी मनाने, भारी पायाने इथे चालतो आहे. तर अशा प्रकारे ही पोयम होती. फारच भारी पोयम होती, म्हणजे की त्याचा जो प्रिय पितासारखा होता तो कॅप्टन, त्याच्या मृत्यूवरती त्यांनी म्हटलेली आहे. तर निश्चितच तुम्हाला समजली असेल ही पोयम. आपण आता जे आहे इंग्लिश वर्कशॉपचा जे एक्सरसाइजेस पाहूया. So we will start with the question number 5 of English workshop. Find and answer in your own words. इथे काही क्वेश्चन्स दिले आहेत, त्याचे आन्सर्स आपल्याला लिहायचे आहेत. What are the signs of the people celebrating victory? काय सायन्स आहेत लोकांचे जे की विक्ट्री, जे की जिंकला सेलिब्रेट करतात, ते मनवतात. द बेल्स आर रिंगिंग व्हेन द विक्टोरियस शिप इज नियर. जेव्हा ही जिंकलेला जहाज जवळ असतो तेव्हा बेल्स, म्हणजे की घंट्या वाजू लागतात. द फ्लॅग इज फ्लंग, जो झेंडा आहे तो लहरावला जातोय. द ब्युगल इज प्लेइंग लाऊडली, बिगुल वाजवला जातोय जोराने. पीपल आर क्राउडिंग अलॉंग द शोर्स, लोक तिथे खूप गर्दी करतात, म्हणजे लोक, खूप सारे लोक येऊन गेले आहेत शोर्स वरती, म्हणजे किनाऱ्यावरती. दे आर रिजॉयसिंग, ते खूप खुश आहेत. दे हॅव कम विथ बुकेज अँड रिबन गार्लंड्स, ते लोक बुके बरोबर, फुलांबरोबर आणि माळांबरोबर आलेत. टू वेलकम देअर विक्टोरियस कॅप्टन, आपल्या ज्या जिंकलेल्या कॅप्टन आहे त्याचं स्वागत करायला. दीज सायन्स शो दॅट द पीपल आर सेलिब्रेटिंग विक्ट्री, तर हे असे सायन्स आहेत ज्यांनी कळतं की लोक जे आहे जीत मनवतात. द क्राउड्स ऑन द शोर आर इगरली वेटिंग टू फेलिसिटेट द कॅप्टन. हाऊ, तर म्हणजे की जी गर्दी आहे शोरवरती, किनाऱ्यावरती, ते लोक अगदी उत्सुकतेने वाट पाहतात की कॅप्टनचं ते लोक येऊन फेलिसिटेट करतील, त्याला जे आहे अभिनंदन करतील. कसं, हाऊ म्हणजे कसं. एज द पीपल सॉ द शिप व्हेरी क्लोज टू द पोर्ट, दे फेल्ट दॅट देअर कॅप्टन इज बॅक. तर जेव्हा लोकांनी पाहिलं की जे जहाज आहे ते अगदी जवळ आहे पोर्टच्या, बंदरगाहच्या, तर त्यांना असं वाटलं, त्यांना फील झालं की आता त्यांचा कॅप्टन परत येऊन गेलाय. सो दे स्टार्टेड शाउटिंग, तर म्हणून ते ओरडू लागले जोराजोराने, प्रसन्नतेने जोराने ओरडू लागले. अँड एन्जॉईंग टू वेलकम देअर किंग फॉर हिज ग्रेट विक्ट्री इन द सिव्हिल वॉर, आणि ते त्याला स्वागत करायला उत्सुक होऊन गेले की केव्हा तो येईल आणि केव्हा ते स्वागत करतील आपल्या किंगचं, जे सिव्हिल वॉर वरती विक्ट्री त्यांनी हासिल केली आहे त्याच्याकरता. व्हॉट आर द सायन्स दॅट द कॅप्टन हॅज पास्ड अवे, काय सायन्स आहे, काय असे जे आहे तुम्हाला कशाने कळतं की कॅप्टन जो आहे तो पास होऊन गेलाय, म्हणजे की तो जे आहे वारलाय. Everyone's eyes follow the steady keel of the ship, the vessel that seems so serious and bold. Where on the deck my captain lies fallen cold and dead. तर या ज्या लाईनी आहे त्याच्याने कळतं की कॅप्टन जे आहे ते नाही राहिलाय आता. These lines show that the captain has passed away. Next question, dear father, this arm beneath your head. ही जी लाईन आहे, why do you think the speaker in the poem puts his arm under the captain's head? तुम्हाला का वाटतं असं की जो स्पीकर आहे पोयमचा, त्यांनी आपले जे आर्म्स, आपले जी बाहू आहे ती कॅप्टनच्या डोक्याच्या खालती ठेवली आहे. द स्पीकर इन द पोएम पुट्स हिज आर्म अंडर द कॅप्टन्स हेड बिकॉज ही वॉन्ट्स टू हेल्प हिम टू हिअर द बेल्स ऑफ हॅपीनेस. कारण की त्यांनी त्याचं डोकं घेऊन घेतलंय आपल्या हातामध्ये, कारण की तो चाहतो असं की जो कॅप्टन आहे तो ते जे बेल्स आहे, जे घंट्या वाजतात ते तो ऐकू शकेल. हिअर द बेल्स ऑफ हॅपीनेस, ज्या प्रसन्नतेच्या बेल्स वाजवल्या जातात. ही वॉन्ट्स टू शो हिम द फ्लॅग ऑफ विक्ट्री, तो त्याला कॅप्टनला जो आहे फ्लॅग, जो झेंडा लहरावतोय ते दाखवणं चाहतोय, जो विक्ट्रीचा, जो जिंकायचा त्यांचा जो झेंडा लहरावला जातोय ते दाखवणं चाहतोय. अँड द हॅपीनेस ऑफ द पीपल, आणि लोकांची प्रसन्नता, हू वर देअर विथ बुकेज अँड व्रेट्स, आणि जे तिथे आले आहेत फुलं घेऊन आणि माळा घेऊन, ते सगळ्यांची प्रसन्नता दाखवणं चाहतोय. आणि यासाठी त्यांनी जे कॅप्टन आहे, जो मृत शरीर पडलाय त्यांचा, त्याचं डोकं आपल्या हातात घेऊन घेतलंय की बहुतेक त्याला असं वाटतंय की तो जिवंत होऊन जाईल. डिस्क्राईब द ग्रीफ दॅट द स्पीकर इन द पोएम फील्स ॲट द डेथ ऑफ हिज कॅप्टन. आपल्याला जे दुःख आहे, जे स्पीकर आहे या पोएमचा तो म्हणतोय,
जे तो फील करतो, जे तो अनुभव करतो कॅप्टनच्या मेल्यावरती, ते सांगायचंय. When the speaker in the poem saw steady keel of the ship that seems serious and bold, his heart is suddenly filled with very strong emotion. जेव्हा स्पीकर जे आहे हे पाहतो की जे जहाज आहे त्याचा जो कील म्हणजे की जो जो खालचा हिस्सा आहे, जो बेस आहे, तो अगदी स्टेडी आहे, म्हणजे अगदी हलत डुलत नाहीये असा, आणि सिरियस दिसतोय, तो बोल्ड आहे, तर तेव्हा त्याचं हृदय जणू काही खूप जास्त इमोशन्सनी भरून गेलं, भावानी भरून गेलं आहे. ही अर्ज हिज कॅप्टन टू राईज अप अँड हिअर द बेल्स. तर तो आपल्या कॅप्टनला विनंती करतो की तू उठ आणि या घंट्यांचा आवाज ऐक. ही टोल्ड हिम टू राईज अप बिकॉज द फ्लॅग इज फ्लंग फॉर हिम. तर हे तो त्याला म्हणतो की तू उठ, ताकी तू हे जे झेंडा लहरावला जातोय तुझ्याकरता तो तू बघू शकेल. फॉर हिम द ब्युगल साऊंड्स, कारण की त्याच्याकरता हा बिगुल वाजतोय. पीपल हॅव ब्रॉट बुकेज अँड ब्रेथ्स, आणि लोकांनी त्याच्यासाठी जो आहे बुके आणलेत आणि माळा आणल्या आहेत. पीपल आर क्राउडिंग अलॉंग द शोर टू वेलकम हिम, आणि लोक त्याच्यासाठी तिथे जे आहे गर्दी एकत्रित झालीये, गोळा झालीये त्याला वेलकम करायसाठी. ही फेल्ट व्हेरी सॅड अँड लेमेंटेड आफ्टर सीइंग कॅप्टन्स डेड बॉडी ऑन द डेक. तर त्याला खूप दुःख होतं, इतकं सगळं त्याच्यासाठी होतंय त्या कॅप्टनसाठी, पण तो कॅप्टन जो आहे तो त्याची डेड बॉडी तिथे, कोल्ड अँड डेड बॉडी तिथे पडलेली आहे, ते पाहून तो खूप ग्रीफ करतोय आणि दुःख मनवतोय. तर अशा प्रकारे आज पोयम आपण वाचून झालेली आहे. फारच सिरियस पोयम होती, आणि कुठेतरी वाचता वाचता मला सुद्धा म्हणजे खूप भारी होऊन गेलं होतं. तर ऑलमोस्ट मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा असं काही फील झालं असेल. आपण अशा प्रकारचं कधी पोयम वाचतो तर होतं आपल्यालाही दुःखाचे भाव येतात. तर आता आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये ह्याचे जे काही एक्सरसाइज उरलेले आहेत त्या बघूया. सो टिल देन, बी हेल्दी, बी हॅपी, बी सेफ, हॅव अ नाईस डे, बाय, थँक्यू.